अथ श्री गुरुगीता. सूत म्हणाले, रम्य अशा कैलास पर्वताच्या शिखरावर पार्वतीने भक्ती साधनेचा उपदेश देणाऱ्यांच्या मुख्य अशा महादेवाला भक्तिभावाने नमस्कार करून विचारले. पार्वती म्हणाली, हे देवांच्या देवा, ईश्वरा, परात्पर जगद्गुरू, हे सदाशिवा, हे महादेवा, तुम्हाला नमस्कार असो. मला तुम्ही गुरुदीक्षा द्या. मला शिष्य मानून उपदेश द्या. हे स्वामी, देहधारी जीव हा कोणत्या मार्गाने, उपायाने, साधनाने ब्रह्मरूप होईल? मी तुमच्या चरणांना वंदन करते. हे स्वामी, माझ्यावर तुम्ही कृपा करा. महादेव म्हणाले, हे देवी, तू माझ्याशी एकरूपच आहेस. तुझ्यावर माझी प्रीती आहे म्हणून मी सांगतो. असा लोकांवर उपकार करणारा प्रश्न पूर्वी कोणीही केला नव्हता. जे सर्व तिन्ही लोकात दुर्लभ असे ज्ञान आहे ते मी सांगतो, तू ऐक. हे सुमुखी, गुरु वेगळे दुसरे आणखी ब्रह्म असे काहीच नाही. हे सत्य आहे, हेच सत्य आहे. वेदशास्त्रे, पुराणे, इतिहासादी ग्रंथ, तसेच इतर मंत्र, यंत्रे वगैरे विद्या, तसेच स्मृती, उच्चाटनादी घोर कृत्य, शैव, शाक्त आणि वेदादी इतर अनेक ग्रंथ चित्त भ्रमिष्ट झालेल्या जीवांना अधिकच भ्रष्ट करणारे आहेत. गुरुतत्वाचे ज्ञान करून न घेता मूर्ख लोक यज्ञ करतात, व्रते, तप, दान, जप करतात, तसेच तीर्थयात्राही करतात. गुरुच्या ठिकाणी पूज्य भाव ठेवण्याहून अन्य काही खरे नाही. काही खरे नाही, यात काहीच संशय नाही. मनस्वी माणसांनी त्याच लाभासाठी प्रयत्न करावा. जगतचालिका माया ही अत्यंत गूढ अशी विद्याच आहे. देहामध्ये तिचा उद्भव अज्ञानातून होतो, पण गुरु या शब्दाने आत्मरूप प्रकाशित झाले की तिचाही उदय कसा होतो ते समजते असे म्हटले जाते. श्रीगुरूंच्या चरणांची सेवा केल्यास देहधारी जीव हा त्याची सर्व पापे धुतली जाऊन विशेष शुद्ध असा आत्मा होऊन ब्रह्मरूप होतो. असे ज्यामुळे होते ते मी तुला त्यांची कृपा व्हावी म्हणून पूर्णपणे सांगतो. गुरुचरणरूपी कमलाचे स्मरण करून माणसाने आपल्या मस्तकावर जल धारण करावे, म्हणजे स्नान करावे. म्हणजे सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य त्याला मिळते. गुरुचरणांचे जल हे पापरूपी चिखल सुकविणारे आहे, ज्ञानाचे तेज वाढविणारे आहे व संसाररूपी सागरातून नीट पलीकडे नेणारे आहे. अज्ञानाचे मूळच नष्ट करणारे, जन्म व कर्म दूर करणारे असे गुरुचरणांचे जल ज्ञान व वैराग्य अंगी बांधण्यासाठी प्राशन करावे. गुरूंच्या चरणांचा स्पर्श झालेले जल प्राशन करणे, गुरूंनी अन्न घेतल्यावर उरलेल्या अन्नाचे भोजन करणे, गुरुमूर्तीचे नित्य ध्यान करणे, या गोष्टी करून गुरूंनी उपदेश केलेला मंत्र नित्य जपावा. गुरु जेथे राहतात तेच काशी क्षेत्र जाणावे. त्यांचे चरणोदक हीच गंगा, गुरु हेच साक्षात विश्वनाथ, काशी येथील शिवस्थान व गुरु हेच तारक असे ब्रह्म होय, हे निश्चित आहे. गुरूंचे चरणजल जे आहे तेच गया, गुरु हेच अक्षय वटवृक्ष आहेत, गुरु हेच श्रेष्ठ असे प्रयाग तीर्थ आहे. हे गुरुमूर्ते, तुम्हाला द्विवार नमस्कार. गुरूंच्या मूर्तीचे नित्य ध्यान करावे, गुरुनामाचा जप करावा, गुरूंची आज्ञा पाळावी व गुरुशिवाय अन्य कोठेही भाव ठेवू नये. सर्वत्र एकच गुरुभाव ठेवावा. ब्रह्म हे शब्दरूपाने गुरुमुखी राहते. गुरूंचा प्रसाद झाला तर ते प्राप्त होते. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीचे ध्यान करते, तसे आपण उत्कटतेने गुरूंचे नित्य ध्यान करावे. आपला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्य, ग्राहस्थ्य, वानप्रस्थ किंवा संन्यास, स्वतःची जात म्हणजे ब्राह्मणादी, आपली कीर्ती व आपले ऐहिक सुख व पोषण वाढविणारे या सर्वांचा त्याग करून गुरुशिवाय अन्य कोठेही भाव ठेवू नये. गुरूंना अनन्य शरण जावे. माझे अनन्य चिंतन करणाऱ्यांना परमश्रेष्ठ पद सहज प्राप्त होते. म्हणून माझ्याशी एकरूपच अशा गुरूंची हरेक प्रयत्नाने आराधना कर. त्रैलोक्यात ज्यांची कीर्ती आहे असे काही श्रेष्ठ देव, असुर व पन्नग इत्यादी स्पष्ट वक्ते, उपदेशक व वक्ते आहेत. पण जी विद्या गुरुमुखात निवास करते ती मात्र फक्त गुरुभक्तीनेच प्राप्त होते. गुरु या शब्दातील पहिला वर्ण गु हा मायावतीचे गुण सत्व, रज व तम यांचा प्रत्यय देणारा असून रु हा दुसरा वर्ण
मायेचा भ्रम नष्ट करणारा ब्रह्मरूपच आहे. असे हे गुरुपद फार श्रेष्ठ असून ते देवांनाही दुर्लभ आहे. त्याची पूजा हा हा हो हो इत्यादी गणांकडून व गंधर्वांकडूनही केली जाते. त्या सर्वांमध्ये गुरूंहून दुसरे ध्रुव म्हणजे शाश्वत असे परमतत्वच नाही. साधकाने गुरूंना संतोष होईल असे आसन, शय्या, वस्त्र, भूषण, वाहन इत्यादी द्यावे. गुरूंचीच आराधना करावी. आपला जीवही त्यांना अर्पण करावा. आपले कर्म, मन, वाणी यांनी गुरूंची नेहमी उपासना करावी. गुरूंसमोर लज्जा न बाळगता सरळ साष्टांग नमस्कार करावा. आपले शरीर, इंद्रिय, प्राण सद्गुरूंना अर्पण करावे. आपली श्री व इतर सर्व गोष्टीही सद्गुरूंना अर्पण कराव्यात. हे वरानने, सुवदने, आपले शरीर जरी कृमी, कीटक, भस्म, विष्ठा, दुर्गंधी, मलमूत्र, शेंबूड, रक्त, त्वचा व मांस यांचे बनलेले असले तरी तेही गुरूंना अर्पण केले वाचून राहू नये. तेही गुरूंच्या कारणी लावावे. सर्व लोक संसाररूपी वृक्षावर चढून नरकरूपी सागरात पडत असतात. ज्यांनी त्यांना वर काढले त्या श्री गुरूंना नमस्कार असो. गुरु हेच ब्रह्मदेव आहेत, गुरु हेच विष्णू व गुरु हेच महेश्वर आहेत, तसेच गुरु हेच परब्रह्म आहेत, अशा त्या श्री गुरूंना नमस्कार असो. सर्व जगताच्या निर्माण करणाऱ्याला, संसार सागरावरील सेतूला, सर्व विद्यांच्या प्रभूला व शंभू स्वरूप श्री गुरुला नमन असो. अज्ञानरूपी काळोखाने ज्याला अंधपणा आलेला आहे, त्याचे नेत्र ज्ञानाचे अंजन हीच शलाका तिने ज्यांनी उघडले त्या श्रीगुरूंना नमस्कार असो. हे गुरु, तूच माझा पिता, तूच माझी माता, तूच भाऊ व तूच देव आहेस. या संसाररूपी निद्रेतून जागे करण्यासाठी अशा त्या श्री गुरूंना नमस्कार असो. जे खरे आहेत म्हणून जग खरे आहे, जे प्रकाशतात म्हणून तर हे जग दृग्गोचर होते व ज्यांच्या आनंदामुळे सर्व लोक आनंदित होतात, त्या श्री गुरूंना वंदन असो. जे आहेत म्हणून हे जग सर्व काही या सूर्याच्या तेजाने प्रकाशते व ज्यांच्या प्रेमशक्तीमुळेच पुत्र, दारा इत्यादी सर्व प्रिय असतात, त्या श्री गुरूंना नमस्कार असो. ज्यांनी चेतना दिली तर हे चित्त सचेतन होते, पण चित्त मात्र ज्यांना सचेतन करणारे घटक नव्हे व जे गुरु जागृती, स्वप्न व निद्रा या तिन्ही अवस्थांनी सुद्धा सचेतन होत नसतात, अर्थात जे यांच्या पलीकडचे आहेत, त्या श्री गुरूंना नमस्कार असो. ज्यांचे ज्ञान झाल्यामुळे हे विश्व नानात्वाने न दिसता सर्व एकरूपच आहे असे भासते, त्या सतरूप एकरूप अशा श्री गुरूंना नमस्कार असो. आपल्याला काही कळले नाही असे जो म्हणतो त्यालाच कळते व ज्याला कळते असे वाटते त्याला कळत नाही, असे ज्यांचे अनन्य भावरूप आहे त्या श्री गुरूंना नमन असो. हे जगत दिसते ते कार्यरूप आहे, पण जे याला कारणरूप आहे त्या कार्यकारण भावरूप श्री गुरूंना नमन असो. हे सर्व जग अनेक रूपी असले तरी त्यात कशाचीही भिन्नता ज्या ठिकाणी भाषेनासी होते व जे कार्यकारण रूपच आहेत, त्या श्री गुरूंना नमन असो. ज्यांचे चरणद्वय हे शीतोष्णादी द्वंद्वाचा ताप निवारण करणारे व सकळ काळी संकटातून तारून नेणारे आहेत, त्या श्री गुरूंना नमन असो. महादेव आपल्यावर रागवले तरी गुरु आपले रक्षण करतील, पण गुरु जर रागवले तर महादेवही आपले रक्षण करू शकणार नाहीत. म्हणून हर प्रयत्नाने श्री गुरूंसच शरण जावे. वाचा, मन, चित्त व इंद्रिय यांना आकलन होणाऱ्या शिवतत्वाचा श्वेत व शक्तितत्वाचा लाल अशा दोन्ही रंगाच्या प्रकाशाने युक्त व त्या वर्णाहून वेगळेही असणाऱ्या शिव आणि शक्ती ह्या दोन्हीचा निवास जेथे आहे व तद्रूपच जे आहे, अशा परमश्रेष्ठ गुरूंच्या चरणयुगलास मी वंदन करतो. गुरु शब्दातील गु हा वर्ण गुणातीत अवस्था दर्शवितो आणि रू हा वर्ण रूपापलीकडील अवस्था म्हणजे निराकार दर्शवितो. असा जो गुरु गुणातीत असे स्वरूप आपल्याला देईल, मोक्ष देईल, तोच गुरु होय. हे प्रिये पार्वती, 3 नेत्र नसलेला पण सर्व काही पाहणारा महादेव, 4 बाहू नसणारा पण अच्युत विष्णू, 4 मुखे नसणारा पण ब्रह्मा असा हा श्री गुरु आहे असे म्हटले आहे. बाह्य लक्षणे नाहीत पण तिन्ही देवांचे ऐश्वर्य गुरुच्या ठिकाणी आहे असा भावार्थ आहे.
ज्यांच्या कृपेमुळे जीव हा विचित्र संसारातून मुक्ती प्राप्त करतो, त्या कृपारूपी भरती येणाऱ्या दयासागर अशा गुरुला मी हात जोडून नमस्कार करतो. श्रीगुरूंचे परमश्रेष्ठ असे रूप विवेकाच्या दृष्टीने पाहणाऱ्यास अमृता समान आहे. जे दुर्दैवी असतात त्यांना मात्र अंधांना जसा सूर्योदय दिसत नाही तसे ते रूप दिसत नाही. श्री गुरुनाथांचे चरणयुगल ज्या दिशेस असेल त्या दिशेला हे प्रिय रोज भक्तिभावाने नमस्कार करावा. हे आर्ये पार्वती, विश्वाची उत्पत्ती व प्रलय यांचे नाटक नित्य पाहणारा भगवान चक्रवर्ती गुरु जेथे जागृत असा विराजमान आहे, त्या दिशेला भ्रमराप्रमाणे आकृष्ट झालेल्या बुधजनांची ही बद्धांजली सतत वळत असते. मी श्रीगुरूंच्या भोवती असणाऱ्या देव, ऋषी, देवतांदी समवेत गुरुमंडळाला नमस्कार करतो. त्या मंडळात 3 गुरु आहेत, ते म्हणजे श्री गुरुदेव, परमगुरु व परात्पर गुरु. गणपती हे आहे. योगातील उडियान, जालंधर व मूलाधार ही 3 पीठे म्हणजे स्थाने जाणीव व्यापक होण्याच्या योग भूमिका आहेत. भैरव आहे. सर्व सिद्ध परंपराच आहे. वामदेव, सनतकुमार व शुक हे 3 बटू आहेत. अन्य अर्थाने सनतकुमार, वामन व शुक 2 पदे स्थिती म्हणजे योगातील पूर्ण पद व सिद्ध पद आहेत. 3 दूती आहेत, त्या म्हणजे शिवदूती, चामुंडा व काली म्हणजे इडा, पिंगला व सुषुम्ना असाही अर्थ ग्राह्य आहे. ह्या शंभू कृपारूपी दीक्षा देणाऱ्या 3 दूती आहेत. तसेच विरेश 8 सिद्धी, 64 विद्या, नवनाथ किंवा नवमातृका, तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, शिव आणि परमशिव हे 5 वीर हेही त्या मंडलात आहेत. आणि श्री मालिनी स्वरूप श्रेष्ठ असा मंत्रही आहे. या श्लोकातील अंकदर्शित गोष्टी संदिग्ध असून संप्रदायाप्रमाणे 3 गुरु कोण, पीठत्रय कोणते वगैरे अर्थ निरनिराळे लागू शकतात. कूट म्हणूनच हा श्लोक रचलेला आहे. येथे दिलेला अर्थ आमच्या अल्पमतीप्रमाणे केलेला आहे. त्यात पर्यायांना वाव आहेच. उदाहरणार्थ 2 पदे म्हणजे जीव व शिव का धरू नयेत? पुरुष व प्रकृती का मानू नयेत? 3 दूती कोणत्या मानाव्या? नवकम म्हणजे नवग्रह, नवविधी, नवमातृका, नवनाथ यातील काहीही गृहीत होऊ शकेल. व्याधी उत्पन्न करण्यास अत्यंत अवघड, दुःखमय, दुर्जय अशा अनेक साधनांनी कसे तरी दीर्घ श्वासोच्छ्वास युक्त केलेल्या शेकडो प्राणायामांनी उत्थित झालेला, प्रकुप्त झालेला, प्रबळ असा देहातील वायू ज्या गुरूंच्या उदयाबरोबर क्षणातच आपल्या आपण नष्ट होतो, त्या गुरूंचीच सेवा सहजपणे निजस्थिती प्राप्त होण्यासाठी निरंतर करा. म्हणजे हठयोगाच्या बिकट वाटेने न जाता गुरुभक्ती करा. स्वतःच्या गुरूंच्या मूर्तीचे ध्यान केले म्हणजे अनंत अमर्याद अशा महादेवाचे चिंतन होईल. आणि स्वतःच्या गुरूंचे नामसंकीर्तन केले तर तेही अनंत अशा शिवाचेच कीर्तन होईल. कारण गुरु व शिव यात एकरूपता असते. ज्यांच्या चरणांच्या धुळीचा एखादा कणही संसार सागरातून तरून जाण्यासाठी एखादा सेतू असावा तसा ठरतो, त्या गुरूंची आम्ही उपासना करतो. ज्यांच्या कृपेचा लाभ झाल्यास महान अज्ञान नष्ट होते, त्या श्रेष्ठ अशा गुरूंना माझे अभीष्ट साध्य व्हावे म्हणून नमन करतो. त्या गुरूंचे चरणकमल माझ्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी शुभ्र कमळामध्ये चंद्रमंडलात असून ते सर्व संसारूपी दावानल नष्ट करणारे आहे. असे ते चरणकमळ अ, क व ठ या 3 अक्षरांच्या त्रिकोणरूपी कमळात सहस्त्रदल मंडळात हं व स यांनी युक्त असा त्रिकोण पाठीमागे आहे अशा स्थितीत स्मरावे. त्या सहस्त्रदल मंडलात गुरुचे स्मरण करावे. श्रीगुरूंची दिव्य अशी कृपादृष्टी मजवर नेहमीच असो. ती दृष्टी कशी आहे तिचे वर्णन असे. त्या दृष्टीने सर्व भुवने उत्पन्न केलेली आहेत. तिने सर्व प्रकारची पुष्टी म्हणजे विष्णू स्वरूपाने कल्पिलेले आहे. सर्व शास्त्रांची दृष्टी व ती गुरूंची दृष्टी एकच आहे. त्या दृष्टीमुळे इतर सर्व संपत्ती तुच्छ वाटू लागते. ती सर्व दुर्गुणांना दूर करते. तत् म्हणजे ब्रह्म ह्याच पदावर ती एकाग्र झालेली असते. सृष्टीचा उद्भव करण्याचे परमसामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे. ती मोक्षमार्गावरच दृढ असते. सर्व त्रैलोक्याची भुवने हीच रंगभूमी व तिची स्थापना करताना ह्या गुरूंच्या दृष्टीचाच
स्तंभ म्हणून उपयोग होतो. या दृष्टीतून दयेची, कारुण्याची वृष्टीच होत असते. पंचतत्वांची ही समष्टी म्हणजे संपूर्णताच असून सर्व कालगणना हिच्यातून निर्माण झाली अशी ही सत, चित व आनंदरूप गुरुदृष्टी आहे. अग्नीने शुद्ध झालेला, भोवताली ज्वालांनी वेढलेला व तेजस्वी असा हा मंत्रराज आहे. त्याचे मी मनन करतो. तोच माझे मृत्यूपासून रात्रंदिवस रक्षण करो. असे हे गुरुतत्व चल आहे, अचलही आहे. ते दूर असून जवळही आहे. ते सर्वांच्या अंतरंगात आहे व सर्वांच्या बाहेरही आहे. मला जन्म नाही, मला वृद्धपणा नाही, मला आदी व अंत नाही, मी विकार पावत नाही, मी चित व आनंद आहे, मी अणुसारखा सूक्ष्म व मोठ्यात मोठाही आहे. अपूर्व अशाही गोष्टींच्या पलीकडील म्हणजे अत्यंत नूतन, नित्य, स्वतःच प्रकाशमान होणारे, निरोगी, रजोगुण रहित, परम आकाशरूपी, अव्यव व नित्य आनंदमय अशा व श्रुती, प्रत्यक्ष, इतिहासातील उल्लेख व तर्कानुमान या 4 साधनांनी ज्यांचे आत्मतपाचे बल जाणले जाते अशा, तसेच ज्यांचे मनन करणे योग्य आहे अशा त्या गुरूंचे महत्त्व हे महाबुद्धिमती पार्वती, तुझ्या ठिकाणी सध्या वसत असलेल्या साधुभावाकडे पाहून मी तुला सांगतो. श्रोता सात्विक बुद्धीचा हवा. पार्वती रुसलेली असती तर हे ज्ञान महादेवांनी सांगितले नसते. एखाद्या गोष्टीची सत्यता समजण्यासाठी 4 साधने म्हणजे वेदांचा त्याला आधार हवा. इतिहासात ती गोष्ट नमूद झालेली हवी. तिचा प्रत्यक्ष प्रत्यय यायला हवा किंवा तर्काने ती गोष्ट मानता आली पाहिजे. यातील एक तरी प्रमाण मिळत असेल तर ती गोष्ट खरी मानावी असे शास्त्र आहे. ज्या गुरूंनी अखंड मंडलाप्रमाणे असणारे हे सर्व चराचर व्यापले आहे व ज्यांनी तत् म्हणजे ब्रह्म याचा दृक् प्रत्यय आणून दिला आहे त्या श्रीगुरूंना नमन असो. ज्यांचे चरणकमल वेदांतील सर्वश्रेष्ठ वाक्यरत्नांनी सुशोभित झालेले आहे आणि जे स्वतः वेदांतरूपी कमलाला उमलविणारे सूर्यच आहेत अशा श्रीगुरूंना नमस्कार असो. गुरुच वेदांताचे रहस्य उलगडून दाखवतात. ज्यांचे नुसते स्मरण केले तरी ज्ञान आपल्या बुद्धीत आपोआप उत्पन्न होते व जे स्वतः म्हणजेच सर्व इष्ट गोष्टींची प्राप्ती असते, कृतार्थता असते अशा श्रीगुरूंना वंदन असो. जे चैतन्यरूप, चिरंतन, शाश्वत, शांत आहेत, पंचमहाभूतातील आकाश तत्वाच्याही पलीकडील आहेत, ज्यांच्या ठिकाणी अंजन म्हणजे मलिनता, तमोगुण नाही, तसेच जे नादापलीकडील, बिंदूपलीकडील व कलेपलीकडील आहेत त्या श्रीगुरूंना वंदन असो. नाद म्हणजे योग साधनेत अनुभवास येणारे 7 सूक्ष्म नाद. बिंदू म्हणजे मानवी शरीरातील तेज, वीर्य. कला म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी मायेच्या 16 कला पूर्णपणे असतात व 17वी कला मायातीत असते. तिच्याही पलीकडे श्रीगुरू आहेत. ज्यांनी स्थिर व चर अर्थात चल व अचल हे सर्व जगच व्यापून टाकले आहे अशा श्रीगुरूंना वंदन असो. जे ज्ञानरूपी शक्तीवर आरूढ आहेत अर्थात ज्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती पूर्णपणे आहे, जे तत्वांच्या मालेने सुशोभित झालेले आहेत, जे ऐहिक व पारलौकिक सुखभोगही देतात आणि मोक्षही देतात त्या श्रीगुरूंना वंदन असो. जे स्वतःच्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मात अर्जित केलेले सर्व कर्म म्हणजे साधकाचे, शिष्याचे पूर्वकर्म जाळून टाकतात त्या श्रीगुरूंना वंदन असो. गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व नाही, गुरुसेवेपेक्षा श्रेष्ठ तप नाही, गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व नाही, गुरुसेवेपेक्षा श्रेष्ठ तप नाही, गुरु प्रदत्त आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे तत्व म्हणजे सार दुसरे नाही असा ज्यांचा महिमा आहे त्या श्रीगुरूंना वंदन असो. माझे गुरुनाथ हेच जगाचे नाथ श्री विष्णू आहेत. माझे गुरु हेच तिन्ही जगांचे गुरु आहेत, ज्यांच्या कृपेनेच मला अशी अनुभूती आली आहे की माझे आत्मस्वरूप सर्व भूतमात्रांच्या आत्मस्वरूपांशी एकरूप आहे अशा श्रीगुरूंना वंदन असो. गुरूंची मूर्ती हेच ध्यानाचे सार, गुरुचरण हेच पूजेचे सार, गुरुवचन हे मंत्राचे सार व गुरुकृपा हेच मोक्षाचे सार होय. गुरु हेच सर्वारंभे आहेत, गुरूंचा प्रारंभ अज्ञात आहे, गुरु हेच परमश्रेष्ठ दैवत आहेत, गुरूंपेक्षा श्रेष्ठ असे काही नाही अशा श्रीगुरूंना वंदन असो.
सातही सागरांपर्यंत सर्व तीर्थात स्नान केल्याचे फळ गुरुचरण स्पर्श झालेल्या जलबिंदूच्या एका सहस्रांतही सुलभपणे मिळेल. श्री महादेव क्रुद्ध झाले, रुसले तर गुरु आपले रक्षण करू शकतात, पण गुरूंची अवकृपा झाली तर मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही. म्हणून हरेक प्रयत्न करून श्रीगुरूंना शरण जावे. श्रीगुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू व शिवात्मक अर्थात उत्पत्ती, स्थिती, लयात्मक सर्व जगत आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ असे काही नाही, म्हणून गुरूंचे योग्य पूजन करावे. ज्ञान व विज्ञान हे गुरुभक्ती केल्याने मिळते. गुरुपेक्षा श्रेष्ठ काही नाही. गुरुपंथाचे अनुकरण करणाऱ्यांनी त्या श्रीगुरूंचे ध्यान करावे. ज्या गुरूंपेक्षा श्रेष्ठ काही नाही व वेदही न इति असे म्हणून ज्यांचे वर्णन करू शकले नाहीत, त्या ब्रह्मरूप श्रीगुरूंची मनाने व वाणीनेही नित्य आराधना करावी. गुरूंच्याच कृपाप्रसादाने ब्रह्मा, विष्णू व शंकर हे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय करण्यास समर्थ होतात. गुरुसेवेमुळे सर्व प्रकारचे सामर्थ्य प्राप्त होतात आणि गुरुसेवेनेच मोक्ष म्हणजे कैवल्य मिळतो. देव, किन्नर, गंधर्व, पितर, यक्ष, चारण व मुनी हेही गुरूंची सेवा योग्य प्रकारे कशी करावी ते जाणत नाहीत. एवढे हे साधन श्रेष्ठ आहे. देव, गंधर्व, पितर, यक्ष, किन्नर, ऋषी व सर्व सिद्ध गुरुसेवेपासून विन्मुख झाले की मोठ्या अहंकाराने भरून जाऊन तप व विद्या यांचा जोर, यांचा अभिमान वाटून संसाराच्या खोल कुपात रहाटाच्या लोट्यांप्रमाणे जन्ममरणाचे एरझरे घालतात व मुक्त होत नाहीत. हे महादेवी पार्वती, सर्वांना सर्व आनंद देणारे, सर्व सुख देणारे, भुक्ती मुक्ती प्राप्त करून देणारे व भोग आणि मोक्ष दोन्ही देणारे गुरु ध्यान सांगतो ते ऐक. श्रीमद परब्रह्म अशा श्रीगुरूंचे स्मरण करतो, त्यांचेच नाम घेतो, त्यांनाच वंदन करतो व त्यांचीच भक्ती करतो. ब्रह्मानंदरूपी अत्यंत सुखप्रद केवल स्वरूपी तसेच ज्ञानाची जणू मूर्तीच शीतोष्णादी द्वंद्वापलीकडील आकाशासमान निर्लेप तत्वमसी इत्यादी महावाक्यांनी जे दर्शविले जातात, लक्षिले जातात, जे एकमेव नित्य आहेत, मलरहित व अचल असून सर्व प्राणीमात्रांच्या बुद्धीचेही साक्षी म्हणजे आत्मरूप आहेत आणि अस्तित्व म्हणजे भाव व सत्वरजतम या त्रिगुणांपलीकडे अर्थात अस्ति नास्ति या पलीकडील परब्रह्म आहेत, त्या सद्गुरूंना मी नमस्कार करतो. जे नित्य, अविनाशी, शुद्ध, आभासरहित, सत्य, आकाररहित व मलरहित आहेत, जे नित्य, कधीही अभाव नाही असा बोध व चैतन्य आणि आनंदरूप आहेत, त्या गुरूंना अर्थातच ब्रह्माला मी नमस्कार करतो. हृदयरूपी कमळाच्या मध्यवर्ती केसरांमध्ये सिंहासनावर बसलेल्या दिव्य देहधारी, चंद्रकलेप्रमाणे शांत, आल्हाददायक तेज असणाऱ्या व चित्तस्वरूपी पुस्तक धारण करणाऱ्या व अभिष्ट वरदान मुद्रा हातांनी धारण करणाऱ्या श्रीगुरूंचे ध्यान करावे. शुभ्र वस्त्र धारण केलेले, शुभ्र लेप व शुभ्र फुले धारण केलेले आहेत असे मोत्यांचे अलंकार धारण केलेले, आनंदी 2 नेत्र असणारे, दिव्य शक्ती ज्यांच्या डाव्या मांडीवर उपविष्ट आहे असे मंद हास्य करणारे, दयाघन, स्वयमेव आनंद स्वरूप आनंद देणारे, प्रसन्न असे, ज्ञान हेच ज्यांचे स्वरूप आहे असे आत्मज्ञानयुक्त योगी, लोकांस श्रेष्ठ पूजनीय, भवरूपी रोगावर उपाय करणारे वैद्य अशा श्रीगुरूंना मी नेहमी वंदन करतो. ज्यांच्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, विलय तसेच कृपा करणे व कृपा आवरून धरणे ही 5 प्रकारची कार्य सतत व शाश्वत दिसतात, भासमान होतात, त्यांना त्या सद्गुरूंना मी नमन करतो. सकाळी आपल्या शीर्षस्थानी शुभ्र कमलामध्ये 2 नेत्र, 2 भुजा असणाऱ्या, एका हाताने अभय व दुसऱ्या हाताने वरदान देणाऱ्या शांत अशा त्या गुरूंचे नाम घेऊन स्मरण करावे. गुरूंपेक्षा जास्त श्रेष्ठ असे काहीही नाही असे 4 वेळा म्हणतो व अशीच शिवाची आज्ञा आहे असेही ठामपणाने 4 वेळा म्हणतो. हेच सर्वस्वी कल्याणप्रद आहे असे मी 4 वेळा म्हणतो व अशीच माझी आज्ञा आहे असेही 4 वेळा मी आग्रहाने सांगतो. असे गुरूंचे ध्यान केल्यास ज्ञान स्वयेच उत्पन्न होते. त्या सद्गुरूंच्या प्रसादाने मी मुक्त आहे अशी दृढ भावना धरावी. गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने, उपायांनी मनाची शुद्धी करावी व स्वतःच्या इंद्रियांना ज्या ज्या अनित्य गोष्टींचा प्रत्यय येईल
त्या सर्वांचे खंडन करावे, त्या नित्य नाहीत म्हणून मनानेच बाजूस साराव्यात. सर्वस्व रूप असा आत्मा व गुरु हेच ज्ञेय म्हणजे जाणण्याचे जे काही असते ते आहे आणि त्याचे ज्ञान हेच मन होय. मन हे ज्ञात वस्तूंनीच भरलेले व ज्ञानरूपच ज्ञानमय असते आणि मुक्तीचा मार्ग असा आहे की ज्ञानरूपी मन हे ज्ञेयरूपी आत्म्याशी लीन करावे, तत्समान करावे. यापेक्षा दुसरा मोक्षाचा मार्ग नाही. हे पार्वती, हे गुरु महात्म्य ऐकूनही जो गुरूंची निंदा करतो तो हा सूर्य व चंद्र असेपर्यंत घोर अशा नरकात जातो. कल्पांतापर्यंत जोपर्यंत देह आहे तोपर्यंत गुरूंचे स्मरण करावे. गुरूंचा लोप आपण जरी स्व म्हणजे जे आत्मरूप त्याचा छंद लागलेले झालो म्हणजे आत्मध्यानी झालो तरीही करू नये. गुरूंचा त्याग करू नये. सुज्ञ अशा शिष्यांनी कधीही व कोणत्याही प्रकारे गुरूंच्या समोर असा हुंकार देऊ नये व असत्यही बोलू नये. होय किंवा नाही ते स्पष्ट बोलावे. गुरूंना तू, अरे असे संबोधणे, त्यांना हो म्हणून होकार देणे, त्यांना वादविवाद करून जिंकणे या गोष्टी केल्यास करणारा मनुष्य वैराण अरण्यात ब्रह्मराक्षस होऊन राहतो. मुनींनी, सर्पांनी, देवांनी शाप दिला तरी व मृत्यूचे भय असले तरीही हे पार्वती गुरु शिष्याचे रक्षण करतो. गुरूंचा शाप झाला तर देवादिक सर्व व मुनीसुद्धा त्यापुढे असमर्थ असून निसंशय नाश पावतात. हे देवी पार्वती, गुरु ही 2 अक्षरे हाच मंत्रांचा राजा आहे. स्मृतींचा व वेदांचा अभिप्रायही असाच आहे की गुरु हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. वेद व स्मृती यांचे काही ज्ञान नसूनही जे केवळ गुरुसेवा करतात तेच खरे संन्यासी. इतर संन्यासी नुसते संन्यासाचा वेश धारण करणारे असतात. नेहमी नित्य निराकार गुणरहित असे ब्रह्मच समजून घ्यावे. एक दिवा व दुसरा दिवा हे जसे प्रकाशाच्या बाबतीत समान धर्मी असतात तसेच प्रत्यक्ष भासमान झाले नाही तरी ब्रह्मच सर्व आहे हे समजून घ्यावे. गुरूंच्या कृपेने प्रसाद लाभूनच आत्मदर्शन करावे. या गुरुमार्गानेच आत्मज्ञान होते. ब्रह्मापासून रेणूपर्यंत व्याप्त अशा स्थिर व चर अशा जगद्रूप परमात्मा स्वरूपाला मी प्रणाम करतो. सच्चित व आनंदमय भेदांपलीकडील नित्य पूर्ण निराकार गुणरहित व माझ्याच आत्मस्थानी असणाऱ्या गुरूंना मी नित्य वंदन करतो. नित्य आनंदप्रद हृदयरूपी आकाशाच्या मध्ये शुद्ध स्फटिकाप्रमाणे तेजस्वी अशा पराहून पर अशा तत्वाचे ध्यान करावे. आरशात स्फटिकाप्रमाणे जशी आपली प्रतिमा स्पष्ट दिसते तसेच सोहमभावाचे आत्म्यामध्ये चित व आनंदमय असे प्रतिबिंब पडते. हृदयात चेतन अशा अंगठ्या एवढ्या पुरुषाचे ध्यान करताना जो भाव स्फुरण पावतो तो मी सांगतो, तो तू ऐक. हे पार्वती, ते ब्रह्म स्वतःच्याच अस्तित्वात तिथे असते पण ते इंद्रियांना समजत नाही. त्याकडे जाता येत नाही. त्याला नाव नाही, रूप नाही, त्याला शब्दही नाही. असे ते ब्रह्म तू जाणून घे. कापूर, फुले वगैरे पदार्थात ज्याप्रमाणे शीतल किंवा उष्ण असा स्वाभाविक सुगंध असतो त्याप्रमाणेच शाश्वत ब्रह्म स्वभावतः सर्व ठिकाणी असते. आपण ब्रह्मरूपच होऊन कोठेही यदृच्छया राहावे. सतत भ्रमराचे ध्यान लागल्यामुळे कीटकाचे ज्याप्रमाणे भ्रमरात रूपांतर होते तसेच ब्रह्मज्ञानही तद्रूप करणारे असते. त्याप्रमाणेच गुरूंचे ध्यान केल्यास आपण ब्रह्ममय होतो. असा मनुष्य पिंडामध्ये म्हणजे कुंडलिनीत, पदामध्ये म्हणजे हंस यामध्ये व रूपामध्ये म्हणजे बिंदूमध्ये अर्थात स्थूल सूक्ष्म अशा सर्व भूमिकांवर मुक्त होतो यात संशय नाही. आपण स्वतः सर्वमय व्हावे व मग त्याही पलीकडे असणारे तत्व पाहावे. परमतत्वापलीकडे अन्य काहीच नाही. बाकी सर्व हे भासमान जगत भ्रांत सत्याधार नसलेले अर्थातच अनित्य आहे. सर्व प्रकारच्या संगाने रहित असे त्यांचे दर्शन प्राप्त झाल्यावर आपण एकांतात सर्व इच्छा सोडून त्यांच्याच कृपेने शांत बसावे. भोग्य वस्तू मिळो अथवा न मिळो, थोडी मिळो किंवा जास्त मिळो, आपण नेहमी चित्तात संतोष ठेवून स्वतः स्थित प्रज्ञाप्रमाणे तिच्याबद्दल कामना न ठेवता भोगावी. असा देहधारी जीवात्मा हा सर्वज्ञ व सर्वमय असतो. सदा आनंदी व सदा शांत असतो व असा माणूस जिथे असेल तिथेच आनंदाने रमलेला असतो असे बौद्धजन म्हणतात.
असा मनुष्य जेथे राहतो तो देशही पुण्यवान होय. हे देवी, मुक्तांचे लक्षण मी तुला अशा प्रकारे सांगितले. त्याचप्रमाणे हे देवी पार्वती, गुरुमार्गाने मोक्ष मुक्ती देणारा उपदेश, गुरुभक्ती व गुरूंचे ध्यान हे सर्वही मी तुला वर्णन करून सांगितले आहे. हे देवी महाबुद्धिमती पार्वती, यामुळे जे कार्य होते तेही मी सांगतो. यामुळे लोकांवर खरोखरी उपकार होतो, पण त्याचे कार्य रूढीप्रमाणे लौकिक व्यवहारात्मक असते असे समजू नये. लौकिक कर्म केल्याने मूर्ख लोक संसार सागरातच बुडतात, पण जे कर्म केले ते आपण केलेच नाही असे ज्ञानी माणसाने मनात दृढ धरावे. हे गीतारूप स्तोत्र जर भक्तिभावाने म्हटले, श्रवण केले तर फलप्रद आहे. हे स्तोत्र लिहून दक्षिणेसह दान म्हणून द्यावे. हे देवी, मी हे गुरुगीतारूपी शुद्ध तत्वच सांगितले आहे. संसार ताप नष्ट करण्यासाठी याचा स्वतःच जप करावा, हे नित्य म्हणावे. गुरुगीतारूपी एकच अक्षरमय श्रेष्ठ मंत्र जपावा. इतर अनेक मंत्र असले तरी याच्या 16व्या अंशाचीही बरोबरी करू शकणार नाहीत. गुरुगीतेच्या जपाने सर्व पापे नष्ट होतात, सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट होते व माणसाला अनंत फल प्राप्त होते. हे गुरुगीता स्तोत्र मृत्यूचे भय हरण करणारे, सर्व आपत्ती नष्ट करणारे, यक्ष राक्षस भूते खेते चोर वाघ यांचे भय दूर करणारे आहे. हे गुरुगीता रूप स्तोत्र सर्व प्रकारच्या महाव्याधी नष्ट करणारे, वैभव आणि सिद्धी देणारे होईल. यात मोहिनी व वशीकरण या शक्तीही आहेत. याचा जप स्वतःच करावा. हे देवी, ह्याचा जप दर्भाच्या दुर्वांच्या आसनावर किंवा पांढऱ्या घोंगडीवर बसून एकाग्र मनाने करावा. शांती प्राप्त होण्यासाठी शुक्ल म्हणजे पांढरे आसन, वशीकरण करण्यासाठी लाल रंगाचे, अभिचरण करण्यासाठी काळ्या रंगाचे व धनसंपत्ती मिळवण्यासाठी पिवळे आसन वापरावे. शांती प्राप्त करण्यासाठी उत्तरेस तोंड करून बसावे. वशीकरण करण्यासाठी पूर्वेस, मारण प्रयोगासाठी दक्षिणेस व धनप्राप्तीसाठी पश्चिमेस तोंड करून बसावे. हे स्तोत्र सर्व प्राणीमात्रांना मोहित करणारे, बंधनातून मुक्त करणारे, देवांचा राजा इंद्र याला आवडणारे आणि सर्व लोकांना वश करणारे हो. हे गुरुगीता स्तोत्र सर्व लोकांना स्तंभित करणारे, आश्चर्यकारक गुणांचा विकास करणारे, दुष्कर्मांचा नाश करणारे व सत्कर्मी यशस्वी करणारे हो. जे कार्य यशस्वी झालेले नसेल ते यशस्वी करणारे, नवग्रहांचे भय दूर करणारे, वाईट स्वप्ने नष्ट करणारे व चांगल्या स्वप्नांचे फळ देणारे असे हे स्तोत्र हो. हे गुरुगीता स्तोत्र सर्वांना नेहमी सर्व प्रकारची शांती देणारे, वांज स्त्रीला चांगला मुलगा देणारे, स्त्रियांना वैधव्य न येऊ देणारे व नेहमी सौभाग्य देणारे हो. हे स्तोत्र आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र पौत्र यांची वाढ करणारे हो. याचा निष्काम बुद्धीने विधवेने जप केल्यास तिला मोक्ष प्राप्त होतो. जर तिने ह्या स्तोत्राचा जप मनात इच्छा धरून केला तर तिला पुढल्या जन्मी वैधव्य येणार नाही. तसेच हे स्तोत्र सर्व दुःखे, भये, विघ्ने व शाप यांचा नाश करणारे हो. हे गुरुगीता स्तोत्र सर्व प्रकारची बाधा नष्ट करणारे असून धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे देणारे आहे. मनुष्य जी जी इच्छा मनात धरेल ती ती इच्छा या स्तोत्राच्या जपामुळे पूर्ण होईल हे निश्चित आहे. हे गुरुगीता स्तोत्र जो सकाम असेल त्यास कामधेनूप्रमाणे आहे, कल्पना पूर्ण करणारा कल्पतरू आहे, चिंता नष्ट करणारा चिंतामणी आहे व सर्व मंगल करणारे आहे. जो नित्य या स्तोत्राचा जप मोक्षप्राप्तीसाठी करेल त्याला मोक्ष मिळो व जो भोग प्राप्त व्हावेत म्हणून या स्तोत्राचा जप करेल त्याला इष्टफळ देणारे हो. शक्ती भक्त, सूर्योपासक, गणपतीचे भक्त, विष्णूचे भक्त आणि शिवभक्त या सर्वांनी हे स्तोत्र म्हणावे. ते त्यांना सिद्धी देईल हे अगदी सत्य आहे, यात संशय नाही. आता या स्तोत्राचा सकाम पाठ करण्यासाठी योग्य स्थान कोणते ते सांगतो. याचा पाठ सागर तीरावर, नदी तीरावर, विष्णूच्या किंवा शंकराच्या मंदिरात करावा. देवीच्या देवळात, गोठ्यात, सर्व शुभ मंदिरात, वटवृक्ष किंवा आवळी यांच्या बुंध्याशी बसून, मठामध्ये तसेच तुलसीवनात बसून याचा पाठ करावा. या स्तोत्राचा पाठ पवित्र, निर्मळ, स्वच्छ जागी करावा. नित्य नेहमीच्या अनुष्ठानासाठी अशी जागा निवडावी. याचा पाठ शांत मनाने मनातल्या मनातही करावा.
स्मशानात तसेच जेथे भय वाटते अशा जागी किंवा वटवृक्षाखाली बसून, तसेच धोत्र्याचे झाड व आम्रवृक्ष यांच्याजवळ बसून या स्तोत्राचा जप केला तर या स्तोत्रामुळे सिद्धी मिळतात. गुरुपुत्र या पदवीस योग्य असा गुरुसेवक शिष्य व्यवहारात भोळसट असला तरी त्याची या जपाने दीक्षा, व्रते, तप वगैरे कामे सिद्धीस जातात. गुरुसेवक नसणाऱ्या इतरांना तसे फळ मिळत नाही. तत्व जाणणारा शहाणा माणूस संसाराचा मल नष्ट व्हावा व संसाराचे पाश दूर व्हावेत म्हणून या गुरुगीतारूपी जलामध्ये स्नान करतो. जो नित्य ब्रह्माच्या ज्ञानाने पूर्णपणे युक्त असतो तोच साक्षात गुरु होय. तो राहतो ती सर्व स्थाने पवित्रच असतात, यात संशय नाही. तो सर्वतोपरी शुद्ध व पवित्र असा गुरु जेथे स्वाभाविकपणे राहतो त्या क्षेत्रात किंवा पीठस्थानी सर्व देवगण अर्थातच निवास करतात. गुरुगीतेचा जप करणारा शुद्ध आचरणाचा ज्ञानी मनुष्य बसलेला असो, निजलेला असो, चालत असो, उभा असो, बोलत असो, घोडा किंवा हत्ती यावर बसलेला असो, झोपलेला असो किंवा जागृतीत असो, त्याच्या नुसत्या दर्शनानेही मनुष्याचा पुनर्जन्म टाळतो. जसे पाणी सागरात लीन होते, दूध दुधात व तूप तुपात मिसळते व कुंभातील आकाश तो फुटल्यावर जसे आकाशात मिसळते तसा आत्मा परमात्म्यात मिसळलेला असतो. तसेच आत्मज्ञानी जीवात्मा परमात्म्यात विलीन असून तो जिथे कुठे असेल तिथे अहोरात्र आनंदात असतो. हे पार्वती, अशा प्रकारे अत्यंत मुक्त असणारा ज्ञानी मनुष्य नित्य वर्तमान असतो. त्या महात्म्याची जो प्रयत्नपूर्वक सद्भावनेने भक्ती करील तो सर्व प्रकारचे संशय नष्ट होऊन मुक्त होईल आणि भोग व मोक्ष ह्या दोन्ही गोष्टी त्याला सहज सुलभ असतील. त्याच्या जिभेवर सरस्वती बसेल. या गुरुगीतेच्या जपाने सर्व लोक सर्व सिद्धी व भोग आणि मोक्ष प्राप्त करतील, यात संशय नाही. हे सुमुखी, गुरुगीते समान अन्य काहीही नाही, हेच खरे असे मी दोनदा म्हणतो. मी हा सांख्य धर्म प्रगट केला आहे, हेही त्रिवार सत्य आहे. गुरु हाच एक देव, हाच एक धर्म, हीच एक निष्ठा, हेच उत्तम तप होय. गुरुपेक्षा श्रेष्ठ असे अन्य काही नाही. गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व दुसरे नाही. असा गुरुभक्त ज्या वंशात जन्मला तो वंश, ते कुळ, त्याची माता, त्याचा पिता ही सर्व धन्य होत. देवी पार्वती, त्यामुळे पृथ्वी ही धन्य होय. गुरुभक्ती अत्यंत दुर्लभ आहे. गुरु हाच शरीर, इंद्रिय, प्राण, पुरुषार्थ, आप्तजन, बंधुवर्ग, माता, पिता, कुल हे सर्व काही तोच आहे. देवी, यात मुळीच संशय नाही. हे देवी, केवळ गुरु संतुष्ट झाला तरी कोटी कोटी जन्मात केलेले जप, व्रते, तप व कर्मे सर्वाच्या सर्व सफल होतात. हे सुमुखी, विद्येच्या व तपाच्या बळाने गर्व करणारे जे दुर्दैवी लोक असतात तेच गुरुसेवा करीत नाहीत, हेच खरे आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, देवर्षी, पितर, किन्नर, सिद्ध, चारण, यक्ष व अन्य मुनी आणि मनुष्य यांचीही अशीच स्थिती आहे. हे देवी, गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणे हेच सर्वोच्च तीर्थ होय. इतर तीर्थे भक्तिभावाशिवाय व्यर्थच. गुरूंच्या अंगठ्याशी सर्व तीर्थे असतात. सर्व वाईट कामांचा त्याग केल्यास, वाईट स्थानांचा त्याग केल्यास व या स्तोत्राचा जप केल्यास जप करणारा विजय व अमर्याद फल प्राप्त करतो. तसेच कुक्कुट वाहन असणाऱ्या देवतांचे ध्यान जसे उग्र असते तसे उग्र ध्यान करणे सोडून द्यावे. हीन कर्माचे फल हीनच असते. प्रवासाला निघताना, युद्धारंभी किंवा शत्रूचे संकट आल्यास गुरुगीतेचा पाठ म्हणावा. जप केल्याने रणात जय मिळेल, रणात मरण पावल्यास मोक्षदायक ठरेल आणि गुरुपुत्रच अशा गुरुसेवकाचे गुरुगीतेच्या पाठाने सर्वच कार्य सर्वत्र यशस्वी होईल. तू मला प्रिय आहेस म्हणूनच हे गुप्त रहस्य मी तुला सांगितले, पण हे प्रयत्नाने गुप्तच ठेव, कोणालाही सांगू नकोस. हे पार्वती, मी वारंवार खरोखर बजावून सांगतो की कार्तिक स्वामी, गणेश, विष्णू आदी देवांनाही हे सांगण्याचे मनात देखील आणू नकोस. ज्याचे चित्त विवेकादी साधन चतुष्टय संपन्न अर्थात अत्यंत परिपक्व झाले आहे, जो श्रद्धा व भक्ती यांनी युक्त आहे, त्यालाच फक्त हे सांगावे. हे देवी, तू व मी एकच आहोत व तू माझी नित्य प्रिय आहेस, म्हणून मी हे तुला सांगत आहे.
ज्याला भक्ती नाही, जो फसविणारा, धूर्त, पाखंडी व ईश्वरावर श्रद्धा नसलेला असा मनुष्य आहे, त्याला मनानेही ही गुरुगीता कधीही सांगू नये. इति श्री स्कंदपुराणे उत्तरखंडे ईश्वर पार्वती संवादे गुरुगीता समाप्त. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. ओम ओम ओम. स्कंदपुराणाच्या उत्तरखंडातील ईश्वर पार्वती संवादरूपी गुरुगीता येथे समाप्त झाली. श्री गुरु दत्तात्रेयांना समर्पण असो.